विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्ता आदरणीय जया किशोरीजी यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आदरणीय जया किशोरीजी यांच्या सुमधुर आणि अमृतवाणीतून, त्यांच्या रसाळ वाणीतून आज आपण श्रीकृष्ण कथा श्रवण करणार आहोत आणि उद्या श्रीराम कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील हा एक अत्यंत हजारोंच्या भाविक भक्तांच्या साक्षीनं हा सत्संग सोहळा या ठिकाणी प्रारंभ होतोय. यानंतर दीप प्रज्वलनानं या सत्संग सोहळ्याचं उद्घाटन होईल. राज्याचे माजी मुख्यमंत्री, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनानं आजच्या या सत्संग सोहळ्याचं उद्घाटन करावं. आदरणीय अशोक चौहान साहब से विनती किया जाता है कि आज के इस श्री कृष्ण कथा का आगाज करने के लिए आपके कर कमलों द्वारा यहाँ पर दीप प्रज्वलन किया जाए. गुरुजी जया किशोरीजी, त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री, नवनिर्वाचित खासदार जोरदार तालियों से इस उद्घाटन समारोह को आप पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलनानं आजच्या या भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनानं संपन्न होतंय. अब सब लोग अपने अपने जगहों पे बैठ जाए. सब लोग बैठ जाए अपने अपने जगहों पर. तेरी लीला तेरे भजनों को सदा गाती रहूं. जोरदार ताली या उद्घाटनाचा आपण प्रतिसाद देऊया. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आज दीप प्रज्वलनानं आजच्या या भव्य दिव्य अशा या सत्संग सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. नांदेड नगरीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा भव्य दिव्य असा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हजारो जनसागराच्या साक्षीनं हा भव्य दिव्य असा हा सत्संग सोहळा जगविख्यात आध्यात्मिक प्रवक्ता आदरणीय जया किशोरीजी यांच्या सुमधुर आणि अमृत वाणीतून, त्यांच्या रसाळ वाणीतून श्रीकृष्ण कथा आणि श्रीराम कथा श्रवण करण्याची अपूर्व अशी संधी आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून नांदेड जिल्हावासियांसाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. आणि दीप प्रज्वलनानं आजच्या या भव्य दिव्य अशा या सत्संग सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित हजारो भाविक भक्त आपलं सर्वांचंच आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या वतीनं, त्याचबरोबर आदरणीय प्रणिताताई देवरे, आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीनं आपलं सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया सर्वांना विनंती आहे, आदरणीय जया किशोरीजी यांचे फोटो कृपया आताच कोणीही काढू नका, नम्र विनंती आहे. जया किशोरीजी यांचं व्यासपीठावरती आगमन झाल्याच्या नंतर फोटो काढले चालतील. यानंतर आरती होईल. सभी से अनुरोध है, कृपया जब तक दीदी व्यासपीठ पर बैठे फोटो ना खींचे. सभी से अनुरोध है 5 मिनट के लिए, जब बैठ जाए उसके बाद फोटो खींचे. अच्छे आरतीचे यजमान ज्यांना आरतीचा बहुमान प्राप्त झालेला आहे अशा सर्वांनी कृपया आरतीसाठी इकडे समोर यावं. आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, ॲडव्होकेट संदीप पाटील चिखलीकर, सौभाग्यवती प्रणिताताई देवरे, DS पाटील, प्रवीण पाटील चिखलीकर. आरतीसाठी कृपया आपण इकडे समोर यायचंय. सचिन पाटील चिखलीकर, सचिन पाटील बेंद्रीकर, प्रताप जोगदंड, बाळासाहेब धर्माधिकारी, मिलिंद देशमुख, सुरेश राठोड, गणेशराव सावळे, जीतू जेठाणी, अरुणराव फाजगे,
राजू नवघरे, डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, संजय आंभोरे, दिलीप सोनटके, अशोक देशमुख कवठेकर, सुशील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर या आरतीच्या यजमानांनी कृपया इकडे स्टेजच्या समोर आरतीसाठी आपण इकडे सज्ज राहायचे. जिन जिन का नाम लिया गया है उन सभी से विनंती है कृपया सामने आकर खड़े हुए आरती कर ले. आरतीचे ताट कृपया इकडे स्टेजच्या समोर घेऊन या. अत्यंत भव्य दिव्य असा हा सत्संग सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीनं मोठ्या उत्साहामध्ये, अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये, अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये हा सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. दीप प्रज्वलनानं आजच्या सोहळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. यानंतर आरती होईल. प्रतापराव पाटिल चिखलीकर तथा प्रतिभाताई इनके हाथों द्वारा यहाँ पर पूजन हो चुका है. आरतीसाठी आजचे आरतीचे मानकरी, आरतीचे यजमान या ठिकाणी आरतीसाठी सज्ज झालेले आहेत. सुरुवातीला या ठिकाणी आरती होईल. त्यानंतर आदरणीय जया किशोरीजी यांचा सत्कार होईल. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार होईल आणि त्यानंतर कथेला सुरुवात होईल. अशोक चौहान साहब के हाथों से यहाँ पर पूजन होने जा रहा है. आदरणीय जया किशोरीजी यांच्या रसाळ वाणीतून श्रीकृष्ण कथा ऐकण्यासाठी हजारोंचा जनसागर या ठिकाणी अत्यंत उत्सुक झालेला आहे. आरती होईल. आरतीसाठी आजच्या आरतीचे सर्व यजमान या ठिकाणी आरतीसाठी सज्ज आहेत. कृपया आरतीसाठी इथे उपस्थित असलेल्या यजमानांनी अर्ध गोलाकार अशा प्रकारे आपण आरतीसाठी उभं टाकायचे. अवघ्या काही क्षणामध्ये आरतीला सुरुवात होत आहे. करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ॐ जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट दास जनों के संकट कल में दूर करे. ओम जय जगदीश हरे. जो भावे फल पावे दुख बिन से मन का स्वामी दुख बिन से मन का. सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे. ओम जय जगदीश हरे. मात पिता मेरे शरण कहूँ मैं किसकी स्वामी शरण कहूँ मैं किसकी. बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा. आस करूँ मैं किसकी. ओ जय जगदीश हरे. तुम लड़े तुम अंतर्यामी स्वामी तुम अंतर्यामी. हरे ब्रह्म परमेश्वर सबके ओम जय जगदीश हरे. करुणा के सागर तुम पालन करता स्वामी तुम रक्षक करता. मैं
मूर्ख खलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो हर का। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति, किस विधि मिलूं दयामय, किस विधि मिलूं कृपामय। ओम जय जगदीश हरे। ठाकुर तुम मेरे, स्वामी तुम ठाकुर मेरे, अपने हाथ उठाओ, करुणा हाथ बढ़ाओ। ओम जय जगदीश हरे। स्वामी काष्ट हरो देवा, श्रद्धा प्रेम बढ़ाओ। ओम जय जगदीश सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, प्रभु जी का प्रभु जी को अर्पण। लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जो कोई नर गावे, स्वामी रो मन से जावे, मेरा पाप पड़ा जावे, सारे घर लक्ष्मी जी आवे। शिवानंद स्वामी, भजत भोलानंद स्वामी, ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। दास जनों के संकट हरे। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश जगदीश हरे। ओम द्यो शांतिरंतरिकं शांति पृथ्वी शांतिराप शांतिरोकधय शांति वनस्पतय शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वगं शांति शांतिरेव शांति श्यामा शांतिरेधि। हरि ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचंद्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा नाना सुगंधि पुष्पाणि यथा कालो भवानि च पुष्पांजलि मृया दत्तं गृहाणं परमेश्वरो मंत्र पुष्पांजलि समर्पयामि नमः। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की। आरती झाल्यानंतर सत्कार झाल्यानंतर समोरच्या ज्या 4 सीट आहेत जे सोफे आहेत त्या ठिकाणी माननीय चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेब बसणार आहेत. त्या ठिकाणी इतरांनी कोणीही बसू नये ही नम्र विनंती. यानंतर आज ज्यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीकृष्ण कथा आणि श्रीराम कथेचं श्रवण करणार आहोत त्या आदरणीय जया किशोरीजी यांचा सत्कार या नांदेड नगरीमध्ये गुरु गोविंद सिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नंदीग्राम नगरीमध्ये या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे आदरणीय जया किशोरीजी यांचं शाल, कमल पुष्पमाला, विठ्ठल रखुमाईची मूर्ती
आणि भगवद्गीता देऊन आदरणीय जया किशोरीजी यांचं नांदेड नगरीमध्ये स्वागत, त्यांचा यथोचित सत्कार यहाँ पर अशोकरावजी चव्हाण खासदार साहेब, अशोक आदरणीय चव्हाण साहब तथा खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर इनके द्वारा जया किशोरी जी का यहाँ पर सत्कार किया गया है। जोरदार तालियों से स्वागत हो, नांदेड़ नगरी से स्वागत होना चाहिए, ऐसा आदरणीय होना चाहिए। प्रणिताताई देवळे जोरदार हाथ यांनी उठाकर स्वागत जयाजींचं है। या ठिकाणी स्वागत करतायत आणि यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत होईल। मी भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा। खासदार अशोक चौहान साहब का यहाँ पर प्रवीण पाटिल चिखलीकर इनके हाथों से सत्कार सम्मान होने जा रहा है। जोरदार तालियों से स्वागत हो, सत्कार हो, सम्मान हो। यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांचं जागेवर स्वागत ॲडव्होकेट संदीप पाटील चिखलीकर हे करतील। यानंतर आदरणीय खासदार प्रतापराव पाटील यानंतर आदरणीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचं स्वागत होईल। त्यांचं स्वागत करण्यासाठी भारतीय नांदेड़ भूषण संत बाबा बलविंदर सिंह जी, यह पूरे नांदेड़ वासियों के ओर से जया किशोरी जी का यहाँ पर सम्मान किया जा रहा है। जोरदार तालियां हो जाए। आदरणीय संत बाबा बलविंदर सिंगजी महाराज यांनी जया किशोरीजी यांचं स्वागत केलेलं आहे। मंचावरती उपस्थित नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांचं स्वागत होईल। भाजपाचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचं स्वागत करावं। यहाँ पर बालाजी कल्याणकर जी का यहाँ पर सत्कार सम्मान होने जा रहा है। यानंतर माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचं स्वागत होईल। त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते यांना मी विनंती करतो की त्यांनी माजी आमदार अमरनाथ राजूरकर साहेबांचं स्वागत करावं। अमर राजूरकर जी, इनका सम्मान दिलीप कंदकुर्ते इनके हाथों से वो किया जा रहा है। यानंतर माजी आमदार यानंतर आदरणीय संत बलविंदर सिंगजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत होईल। आदरणीय महाराजांचं स्वागत करण्यासाठी भाजपाचे जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबाजींचं स्वागत करावं। नांदेड़ भूषण संत बाबा बलविंदर सिंह जी, इनका यहाँ पर चिखलीकर परिवार की ओर से प्रहलाद उमटे जी ये सम्मान कर रहे हैं। माजी आमदार ओम प्रकाशजी पोकर्णा साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय प्रवीण भाऊ साले यांना मी विनंती करतो की त्याने माजी आमदार पोकर्णा साहेबांचं स्वागत करावं। ओम प्रकाश जी पोकरना, इनका सम्मान चिखलीकर परिवार की ओर से प्रवीण जी साले यह कर रहे हैं। प्रवीण जी से विनंती करता हूं कि नीचे जाकर सम्मान करें। नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय महेश डोईफोडे साहेब यांचं स्वागत माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप पाटील चिखलीकर हे करतील। कमिश्नर डोईफोडे साहब का यहाँ पर सम्मान चिखलीकर परिवार की ओर से संदीप जी चिखलीकर यह कर रहे हैं। त्यानंतर श्रावण पाटील भिलवंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय देवीदास भाऊ राठोड यांचं स्वागत करावं। संजयजी आंभोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी दिलीप भाऊ कंदकुर्ते यांचं स्वागत करावं। आदरणीय जितू शेठ जेठाणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय ठाणसिंग महाराजांचं स्वागत करावं। गुरुद्वारा बोर्ड के सेक्रेटरी अधीक्षक थान सिंह महाराज, इनका यहाँ पर चिखलीकर परिवार की ओर से सम्मान होने जा रहा है। अनिल पाटील बोरगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रवीण भाऊ साले यांचं स्वागत करावं। प्रवीण जी साले, इनका सम्मान यहाँ पर चिखलीकर परिवार की ओर से किया जा रहा है।
उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं जागेवर स्वागत केलं जाईल आणि हे स्वागत करतील प्रवीण पाटील, संदीप पाटील, डॉक्टर प्रमोद पाटील, सचिन पाटील यांना मी विनंती करतो की उपस्थित मान्यवरांचं जागेवर स्वागत करावं. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. नजर चुकीनं कोणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर आपलं सर्वांचंच शब्दसुमनाने हार्दिक 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 स्वागत. आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून मांडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर. विश्व विकासचा आध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी जी का मैं नांदेड़ के इस गुरु गोविंद सिंह जी की पावन धरती पर माहौर की रेणुका माता के इस पावन धरती पे आपका मैं स्वागत तहे दिल से सब नांदेड़कर वासियों के तरफ से स्वागत करता हूँ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब, उद्घाटक माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब, बाबाजी, अमरभाऊ, पोकरना काका, माननीय आयुक्त साहेब आणि या मंचावरील सर्व मान्यवर आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेले नांदेड जिल्ह्यातील सर्व महाराज मंडळी, गुरु मंडळी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब आणि इथं ऐकण्यासाठी आलेले सर्व राम भक्त बंधू आणि भगिनींनो, नांदेड जिल्हा हा विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेच, परंतु सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपला जिल्हा हा खूप समोर आहे. आणि त्या अनुषंगानं ज्यांना आपण केवळ मोबाईलमध्ये, रील्समध्ये बघितलं, त्यांना प्रत्यक्षात आपल्या सर्व नांदेडकरांना त्यांचं दर्शन घडावं या भावनेनं चिखलीकर कुटुंबियाने भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती केली की आपण या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून यावं आणि त्यांनी सुद्धा आज नांदेडमध्ये त्यांच्याकडं पण शंकर दरबारचा कार्यक्रम आहे जो दरवर्षी असतो. त्या कार्यक्रमाला मी उशिरा जाईल प्रवीण, परंतु या कार्यक्रमाला येतो आणि त्याबद्दल मी या ठिकाणी साहेबांचे पण आभार मानतो. कार्यक्रम ठेवण्याचं स्वरूप मी बऱ्याच भाषणामध्ये सांगत असतो की धर्मसत्तेला राजसत्तेची जोड लागत असते आणि राजसत्तेला ही धर्मसत्तेची जोड लागत असते. आणि जेव्हा राजसत्ता आणि धर्मसत्ता एका जागी येते तेव्हा भारत देशाचा विकास आणि जगामध्ये भारत देशाचं नाव हे नावलौकिक झाल्याशिवाय राहत नसते. एक अनोखं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल की भक्ती आणि शक्तीचा मिलाप म्हणता येईल. चव्हाण साहेब या ठिकाणी तिकडं भक्ती बसलेली आहे आणि इकडे शक्ती बसलेली आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी आज श्रीकृष्णाचं आणि उद्या रामाचं प्रवचन या ठिकाणी ठेवलेलं आहे. कारण की रामानं मर्यादित राहायला शिकवलंय
आणि श्रीकृष्णानं मर्यादित ठेवायला शिकवले. त्याच्यामुळं या मंचावर बसलेली मंडळी सगळे रामाचं अनुकरण करणारी आहेत. गेल्या 20 वर्षाच्या नंतर आदरणीय चव्हाण साहेब आणि आदरणीय चिखलीकर साहेब एका मंचावर आहेत. याचं कारण काय असेल तर मी जसं सांगितलं की जसं धर्मसत्ता आणि राजसत्ता एका जागी येते तेव्हा रामराज्य होते आणि ते रामराज्य व्हावं यासाठी चव्हाण साहेबांनी हा निर्णय घेतला. या जिल्ह्याच्या 2 नेत्याला नांदेडकरांना खूप व्यवस्थित जोपासले. मी असं बोललो तर अतिशोक्ती होणार नाही की नांदेडकरांसाठी तुम्ही आता 2 डोळे आहेत. डावा डोळा चांगला का उजवा डोळा चांगला हा विषयच नाही. तुम्हीच मला उत्तर सांगा बरं, तुमचा डावा डोळा चांगला आहे की उजवा डोळा चांगला आहे? तुम्हाला सांगितलं एक डोळा फोडायचा तो कुठला फोडणार आहात? त्याच्यामुळं हे 2 नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे नेत्र आहेत आणि या दूरदृष्टीतून सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी नांदेडचा विकास करण्यासाठी या मंचावरील सर्व मंडळी कटिबद्ध आहेत. आणि मी श्रीकृष्णाचं अनुकरण याच्यासाठी केलं की जर नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या आड कोणी येत असेल तर श्रीकृष्णाची सुद्धा भूमिका हे सर्व मंडळी घेतील आणि नांदेडचा विकास निश्चित या ठिकाणी होईल. खासदार चिखलीकर साहेब ज्यावेळेस निवडून गेले त्यावेळेस मोदी साहेबांनी 27 खासदारांना बोलवलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून आदरणीय चिखलीकर साहेब हे एकमेव खासदार होते. आणि आता दुधामध्ये साखर पडली आणि चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेब या दोन्ही नेत्याचं दिल्ली दरबारी आणि मुंबई दरबारी असलेलं वजन आणि या दोघांच्या वजनामधून आपल्या नांदेड जिल्ह्याचं या देशामध्ये वजन वाढेल याच्यामध्ये नांदेडकरांनी तीव्र शंका ठेवली. 22 तारखेचा जल्लोष या ठिकाणी झाला. मी थोडक्यात संपवतो, बोलावं लागतं. आणि त्याच्यानंतर सर्व वातावरण हे राममय झालं. ताकाला जाऊन गाडगं लागू नये, लपू नये, परंतु निश्चितच ज्या पद्धतीनं आपण राममय झालो त्याच पद्धतीनं जिथं आता नारे चालू आहेत की जो राम को लाए है हम उनको लाएंगे, त्याच भावनेनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी मोदी साहेबांचे हात भक्कम करण्यासाठी नांदेड सकट 400 खासदार या देशातून द्यावेत अशा पद्धतीची आपल्या सगळ्याच्या चरणी विनंती करतो. माझं लांबलेलं प्रस्तावित मी या ठिकाणी थांबवतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब. आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये आणि खूप सुंदर असं प्रास्ताविक आपण या ठिकाणी केलेलं आहे. मित्रो, यानंतर आपल्या तमाम नांदेड जिल्हा वासियांसाठी या अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रमाची ही जी मेजवानी, ही संधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली ते आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय खासदार चिखलीकर साहेब. आणखी आलेत ना जास्त महाराज, तुम्ही लिहा नाव लिहून द्या मला, तो पण विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्ता आदरणीय जया किशोरीजी यांच्या सत्संग कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित माझ्या विनंतीला मान देऊन आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय संत बाबा बलविंदर सिंग महाराज, परमपूज्य आदरणीय जगदीशजी महाराज, कोलंबी मठाचे मठाधिपती यदुबन महाराज, तमलूर मठाचे मठाधिपती तमलूरकर महाराज, गणाचार्य मठाचे मठाधिपती डॉक्टर विरूपक्ष महाराज, नाराश्याम महाराज संस्थानचे मठाधिपती परमपूज्य नाराश्याम महाराज,
नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती नामदेव महाराज बारुळकर, बाळगीर महाराज काडीपुरा मठाचे मठाधिपती बाळगीर महाराज, बालाजी देवस्थानचे स्वामी व्यंकटेश स्वामीजी, पाचलेगावकर महाराज संस्थानचे प्रमुख गोविंद महाराजजी, सिद्धलिंग महाराज, ज्या संतांच्या नावाचा उल्लेख राहून गेला ते मान्यवर सर्व संत मंडळी यांच्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर, आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर, ओमप्रकाशजी पोकर्णा, अमरभाऊ राजूरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम, महापालिकेचे आयुक्त माननीय डोईफोडे साहेब, भारतीय जनता पक्षाचे महानगराचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते, प्रदेशाचे सचिव देविदास भाऊ राठोड, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण भाऊ साले, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक तानसिंगजी महाराज, या कार्यक्रमामध्ये खरं तर जया किशोरीजीला ज्यांनी या ठिकाणी बोलवलं त्या आमच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा महाराष्ट्राच्या प्रणिताताई आणि त्यांचे सर्व सहकारी. खरं तर आता बापू नावाचा जर कोणाचा उल्लेख माझ्याकडून राहिला तर माझी उद्या अडचण होऊ शकते, त्याच्यामुळं कोणाच्याही नावाचा उल्लेख करणार नाही. कारण राजेशजी आहेत, तिकडं बाळासाहेब भाऊजी आहेत, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं खूप कठीण जाणार आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आशीर्वाद देण्यासाठी आलेली मंडळी, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डूसिंगजी महाराज आणि मोठ्या संख्येने उपस्थित आया भगिनी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनींनो, मी आपल्यामध्ये अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. आपला सर्वांना जया किशोरीजींना ऐकायचं याची मला जाणीव आहे, पण तत्पूर्वी मी 2-3 नारे देतो, आपण त्याला प्रतिसाद द्यावा. 22 जानेवारीला ज्या पद्धतीनं पूर्ण देशामध्ये वातावरण भगवामय झालं तशाच पद्धतीचं वातावरण आज नांदेड़ में, आपको मराठी समझता है नहीं मालूम नहीं, मगर आज नांदेड़ में आपके पधारने से पूरा वातावरण भगवामय हो गया. सियावर रामचंद्र की जय. अरे जया किशोरी जी येण्याच्या अगोदर एवढे हात वर होते. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की हर 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 महादेव. मी म्हणेल हर हर मोदी, आपण म्हणायचं घर घर मोदी. कारण ज्या मोदींनी देश पूर्ण भगवामय केला, ज्यांनी 550 वर्षाची प्रतीक्षा संपवली, अशा महान विभूतीचा सुद्धा जय जयकार होण्याची आवश्यकता आहे. हर हर मोदी, घर घर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी. धन्यवाद. आपल्याला सर्वाला थोडंसं आश्चर्य वाटत असेल की अशोकरावजी चव्हाण साहेब आणि मी एका व्यासपीठावर आहोत, परंतु आमची पक्षीय भूमिका होती. ते वेगळ्या पक्षामध्ये काम करत होते आणि मी वेगळ्या पक्षामध्ये काम करतो. आणि 2 पक्षामध्ये जेव्हा 2 व्यक्ती काम करतात, 2 नेते काम करतात, 2 कार्यकर्ते काम करतात, तेव्हा संघर्ष हा अटळ असतो. त्यामुळे त्यांचा आणि माझा अनेक वेळेस संघर्ष झाला. तो पक्षीय राजकारणातून मतभेद याच्यातून झालेला आहे, परंतु वैयक्तिक मतभेदाचा काही विषय नाही. अशोकरावजी चव्हाणांनी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आपण बघितलं की त्यांचा ज्या दिवशी प्रवेश होता त्या दिवशी मी प्रकर्षाने त्या ठिकाणी उपस्थित देखील होतो. चव्हाण साहेबांचा राज्यसभेचा उमेदवारी फॉर्म भरताना देखील मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. काल नांदेडला आले, नांदेडकरांनी अतिशय भव्य स्वागत केलं आणि चव्हाण साहेब, भारतीय जनता पक्षात तुम्ही प्रवेश केला याची नांदेडकरांनी मान्यता तुमच्या स्वागतातून दिली, असं जर म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही.
त्यामुळं कदाचित असं वाटणं स्वाभाविक असेल, परंतु निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये ज्याला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निमूटपणे सर्वजण पाळतात आणि त्याच पद्धतीनं मंचावरील सर्व नेते, बालाजीराव सोडून पण मित्र पक्षाचेच आहेत, त्यामुळे सर्वांना जी जी जबाबदारी दिली ती निश्चितपणानं पाळू. प्रास्ताविकामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख केला. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अलीकडच्या काळामध्ये आदरणीय दादा यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं. त्या सरकारने राज्याच्या कामाला, विकास कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. आज नांदेडमध्ये 5 खासदार झालेले आहेत. एक मी स्वतः लोकसभेचा खासदार आहे. बाजूच्या मतदारसंघामध्ये हेमंत पाटील आहेत, इकडच्या मतदारसंघामध्ये सुधाकरराव श्रंगारे आहेत आणि आता दुधामध्ये साखर पडली की राज्यसभेला खासदार म्हणून अशोकरावजी चव्हाण साहेब आणि डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांना संधी मिळालेली आहे. खरं तर मी तमाम नांदेडकरांच्या वतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे नेते आदरणीय अमित शहा साहेब आणि या राज्याचं कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की नांदेडला त्यांनी 2 खासदार देऊन नांदेडचा कायापालट करण्याच्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार करतो. आज खरं तर मी काही लोकांची क्षमा मागणार आहे. मला एवढं वाटलं नाही की मी एवढी व्यवस्था केल्यावरही ही व्यवस्था कमी पडेल. काही लोकांना बाहेर थांबावं लागलं, काही लोकांना गेटवर अडवण्यात आलं, काही लोकांना पासेस पोहोचले नाहीत, काही लोकांना पत्र पोहोचले. त्या सर्वांची मनापासून मी माफी मागतो. आजची दुरुस्ती उद्या करू आणि उद्या कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी निश्चित केल्या जाईल. आणि आपण सर्वांनी जया किशोरीजीला ऐकण्यासाठी एवढी मोठी गर्दी केली. मुझे तो लगता है पूरे महाराष्ट्र का रिकॉर्ड नांदेड़करों ने तोड़ दिया है. इतनी भारी संख्या में यह लोग आपके स्वागत के लिए आए. मैं आपका भी स्वागत करता हूं और मंच पे उपस्थित हमारे सभी नेताओं का भी स्वागत करता हूं. आपका भी सबका स्वागत करता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम. धन्यवाद आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब. विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरीजी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून या ठिकाणी श्रीकृष्ण कथा व रामकथा सत्संग ऐकण्याकरता आलेले नांदेड जिल्ह्यातील, मराठवाड्यातील सर्व भक्तगण, आदरणीय जया किशोरीजी, या कार्यक्रमाचे संयोजक आमचे सहकारी खासदार प्रतापरावजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, संत मंत बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, ये राजनीतिक प्लेटफॉर्म नहीं है इसलिए मैं राजनीति पे भाष्य नहीं करूंगा, पर मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं. अपने आप को भाग्यशाली मानता हूं कि आज आपके आगमन पर मुझे 2 शब्द यहां बोलने का मौका मिलता है. ये मेरा भाग्य है. आप, मैं समझता हूं, राजस्थान के सुजानगढ़ जिले से और आपका परिवार कलकत्ता में रहता है ऐसा मैं सुनता हूं, पर आप विश्व में जानी मानी हस्ती है, आध्यात्मिक प्रवक्ता है और आपको सुनने के लिए लोग बेताब हैं. आपका परिचय मैंने देना उचित नहीं है क्योंकि आप विश्व में जाने जाते हैं, पर आज 2016 में आपको आदर्श युवा आध्यात्मिक गुरु पुरस्कार दिया गया. फेम इंडिया एशिया पोस्ट सर्वे से 2019 में यूथ आइकॉन और 2021 में मोटिवेशनल स्पीकर के नाम से आपको सम्मानित किया गया है. मैं समझता हूं आप 6 या 7 साल की जब होंगी तब आपने यह आध्यात्मिक सफर आपका शुरू किया है और इसीलिए इंटरनेट मीडिया पर आप काफी सक्रिय हैं.
इंस्टाग्राम पर 90 लाख लोग आपको फॉलो करते हैं और यह आध्यात्मिक सफर आयु के 6-7 साल से अब तक आपने जो अविरत शुरू रखा है उसकी जितनी तारीफ की जाए उतनी कम है. मला या ठिकाणी जया किशोरीजी यांच्या मुखातून आपल्या त्यांच्या मधुर वाणीतून भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीरामाच्या कथेचं श्रवण हे नांदेडकरांसाठी निश्चितच आनंददायी राहणार आहे यामध्ये कोणालाही शंका नाही आहे. बोलणार आहे? देशातल्या नावाजलेल्या एक आध्यात्मिक प्रवचनकार ते तर आहेतच, पण एक उत्तम मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्या आहेत. त्यांची भाषणे, सोशल मीडियावरील त्यांचा व्हिडिओ अतिशय प्रेरक आहेत आणि ते सर्वजण बरेचसे लोक या ठिकाणी जे बसलेले आहेत ते पाहतात, त्याच्याकडून स्फूर्ती घेतात, याची सर्व आम्हाला जाण आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर देवाची गाथा आणि आपल्या जीवनाची व्यथा या दोघांचाही योग्य विवेचन करून आपल्याला आयुष्याचा खरा मार्ग दाखवण्याचं काम या किशोरीजी करत आहेत, याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे. ते जे कार्य करत आहेत ते एका संतासारखंच आहे. अर्थात त्यांना संत म्हणणं त्यांना आवडत नाहीची मला कल्पना आहे, परंतु ज्या वेळेस ते म्हणतात की मला संत म्हणू नका, त्याच्या मागे त्यांची विनम्रता आहे, त्यांचं मोठेपण आहे आणि त्यातूनच आज लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. उत्तम काम या देशभरामध्ये त्यांनी केलेलं आहे. माणसाचं मोठेपण त्याच्या वर्तणुकीत असतं. माणसं मोठी झाल्यावर मोठ्या पदावर गेली म्हणून ते मोठी होत नसतात, तर त्यांची वर्तणूकच त्यांचं मोठेपण ठरवत असतं. आणि त्यामुळे एवढी कमालीची लोकप्रियता असताना, एवढं मोठं नाव असताना त्यांच्यामध्ये अजिबात अहंभाव नाही आहे. भगवान श्रीरामाचे एक भक्त म्हणून ते या सर्व कार्य अतिशय विनम्रतेने पार पडत आहे की आपल्यासारखी एक हा त्यांचा गुण आहे, हा अनेकांना शिकण्यासारखा आहे. मित्र, मी अधिक वेळ यासाठी घेऊ इच्छित नाही, कारण की इथे मोठ्या प्रमाणात सर्व भक्तगण त्यांना आम्हाला ऐकण्याकरता नाही, त्यांना ऐकण्याकरता आपण आलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी मी जया किशोरीजींचं खूप खूप स्वागत करतो. आणि शेवटी मला एकच सांगायचं आहे की माझ्या दृष्टीने अतिशय मी भाग्यवान समजतो की या ठिकाणी येण्याचा मला आज योग आला. प्रतापरावजीने मला निमंत्रण दिलं आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचा खासदार म्हणून सुद्धा या ठिकाणी मला संधी सन्मान्य देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मला दिली, याबद्दल त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. नड्डाजींचा ऋणी आहे, आमचे नेते आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांच्यामुळे या व्यासपीठावर या ठिकाणी खासदार म्हणून, नांदेडचा खासदार म्हणून, आणि मला खात्री आहे आगामी काळामध्ये नांदेड वासियांच्या ज्या अपेक्षा आहेत, विकासाची भूक जी आमची आहे ती अविरत यापुढे निश्चित तेवढ्याच पेक्षा जास्त गतीने करण्याचा माझा मनापासून प्रयत्न राहील, एवढं या ठिकाणी आश्वासित करतो. पुनश्च एकदा जया किशोरींचं आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यवहारिक भाषेत 1 आणि 1 2 होतात, पण या ठिकाणी 1 आणि 1 म्हणजे चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेब असे 1 आणि 1 म्हणून 2 न होता 111 पटीनं भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यात वाढलेली आहे. एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. फर्ज का एहसास होना चाहिए, फर्ज का एहसास होना चाहिए, कर्म अपने साथ होना चाहिए.